तर गणपती विसर्जनानंतर मुंबईतील चौपाट्यांवर विसर्जन अभियान राबवलं जात आहे। जुहू चौपाटीवर दिव्याश फाउंडेशनच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार हे उपस्थित होते। चौपाटीवर असलेला कचरा हा त्यांच्याकडून साफ करण्यात आला। काही असं काम केलेलं आहे ज्यात आपण पीओपी यूज केलेला आहे किंवा पेंट्स यूज केलेले आहेत किंवा बायोडिग्रेडेबल मटेरियल्स यूज नाही केलेले, ते सगळे आपण जे पाण्यात टाकले ते परत आलेले आहेत। तर आता आपली ही जिम्मेदारी आहे की आपल्याला हे सगळं साफ करून आपला पूर्ण समुद्र परत स्वच्छ असा आपल्याला समोर आणायचं आणि ते सगळे काम मिळून लोक करतायत याचा आनंद आहे। मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना फोटो असलेले बॅनर झळकले। या बॅनरवर फक्त देवाभाऊ एवढाच उल्लेख करण्यात आलाय, तर प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर देखील देवाभाऊ असा उल्लेख असलेल्या जाहिराती हे देण्यात आल्या। हे बॅनर नेमके कुणी लावलेत हे कळू शकलेलं नाही, मात्र राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत 3 GR काढल्यानंतर भाजपनं ही बॅनरबाजी केल्याची चर्चा आहे। मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना फोटो असलेले बॅनर झळकलेत। यावर उपमुख्यमंत्री शिंदेंना देखील पत्रकारांनी प्रश्न विचारलाय। आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे असं शिंदे म्हणाले। महायुती सरकारनं मागच्या 2.5 वर्षांमध्ये केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला गेल्याच वर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाच्या रूपात मिळाली। देवेंद्रजी आणि आम्ही दुसरी इनिंग सुरू केलेली आहे, यापुढे देखील असंच काम करत राहू, हाच आमचा अजेंडा आहे असं शिंदे म्हणाले। वादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करते आणि महायुती सरकारने 2.5 वर्षामध्ये केलेलं काम त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे। आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे। आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच सद्य परिस्थितीच्या सामाजिक समतेवर जाहीर भाषणामधून नाराजी व्यक्त केली आहे। मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नसल्याची खंत ही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली आहे। बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ असल्याचं त्यांनी आपल्या भाषणामधून म्हटलंय। आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतलेत। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाजाने करायची, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची। मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा, का छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं, तर 18 पगड जाती धर्मासाठी उभं। IPS महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता यू-टर्न घेतलाय। या संदर्भात आपलं ट्विट अर्थातच एक्स पोस्ट आमदार अमोल मिटकरींनी डिलीट केले। यानंतर त्यांनी एक्सवर दुसरी पोस्ट करत या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली। हे आपलं वक्तव्य मत असल्याचं मिटकरींनी म्हटलेलं आहे। हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान या संदर्भामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगासोबत अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीबाबत केलेल्या पत्रव्यवहारावर देखील त्यांनी आता तो थांबवत आहे असं आमदार अमोल मिटकरी यांनी ABP माझाशी बोलताना म्हटलंय। त्याला यूटर्न म्हणता नाही येणार। सदर ज्या महिला अधिकारी आहेत त्यांच्या एकंदरीत कार्यशैलीनंतर त्यांच्याकडे कागदपत्र सर्व व्यवस्थित आहेत का, त्यांची निवड व्यवस्थित झालेली आहे का, अशी मी माझ्या अधिकारात वैयक्तिक मागणी केली होती पत्राद्वारे। ते पत्र मी ट्विट पण केलं होतं। मला माझी भूमिका मांडणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे मी भूमिका मांडताना ते माझं वैयक्तिक मत आहे, त्याचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही। सोलापुरात IPS अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी मोबाईल जोडून देणारा माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबाराजे जगताप आहेत।
यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये हा नेता नशा करताना दिसतोय. अवैध मुरुम उपसा आणि अधिकाऱ्यांना धमकावणं, सरकारी कामात अडथळा आणणं अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा याच नेत्याचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जगताप यांच्या अडचणी वाढणार आहेत. अंजली दमनिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ पोस्ट केलाय. नाद फक्त आयएएस सेवेमध्ये निवडीचे निकष मॅटकडून रद्द करण्यात आलेत. काही अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी मनमानी पद्धतीनं नियम बनवलेला सामान्य प्रशासन विभाग तोंडावर आपटला असून आज होणारी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ही राज्य सरकारवर ओढवलेली आहे. महसूल वगळून इतर विभागातील सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवडीसाठी रिक्त जागांच्या तुलनेत दरवर्षी 5% जागा असतात. यंदा 3 जागा आहेत. आजची लेखी ऑनलाईन परीक्षा ही प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक हे कळवण्यात येईल असं पत्रक हे सामान्य प्रशासन विभागानं रात्रीच जारी केलंय. आणि यानंतर आपण थेट जाऊयात गिरगाव चौपाटी परिसरामध्ये. लालबागचा राजा हा आता गिरगाव चौपाटी परिसरामध्ये दाखल झालेला आहे. गिरगाव चौपाटी परिसरातली ही थेट दृश्य आपण